रामकृष्णारी ही पण एक छानपैकी जागा आहे। ही आमच्या ह्या इथून 1.5 किलोमीटरच्या अंतरावर आपलं चंद्रभागा आहे। नगर प्रदक्षिणा करणं पण इथून सोपं जाईल। हा दोन्ही बाजूला रस्ता आहे, हा आतला आहे, हा थोडा बाहेरचा आहे मेन रोडचा, सांगोला रोड। आणि पाण्याची टाकी आहे बरोबर त्याच्याच खाली हा सगळा परिसर आहे छानपैकी रामकृष्णारी। तर माऊली जरा एकदा फक्त तुम्ही सांगा ना, साधारण आमच्या आबासाहेब गायकवाडांना ह्या जागेचं वगैरे सगळं महत्त्व माहिती आहे, एकंदरीत तुम्हाला काय वाटतं? हे जागा छान आहे, अशी जागा परत नाही तरी पण तुमची बघणार तुमच्या पाहण्यातली जी आहे पाहण्यातल्या जागा जवळ आहे, त्याला द्या आपण हे जवळ आहे, दर्शन जवळ आहे, हे नाही म्हणजे ही जागा थोडी आणि पाण्याच्या सुरक्षित कंपाऊंड आहे चारही बाजू। क्या बात आहे, खूप छान माऊली ना छान। सिव्हिल इंजिनियर झाला छोटावाला, आणि मोठ्या मुलाचं इथं झालं कॉर्पोरेशनमध्ये। माऊली रामकृष्ण आहे जरा मी हरिभक्त पर्यंत मी चंद्रकांत पांडुरंग कारंडे, माझ्या सेवेला आमच्या वैशाली माऊली माने हां, तर यांच्याच आणि आमची जी मीराताई आहे त्यांच्या संपर्कातून त्यांचा संपर्क झालेला आहे। आणि ह्यांचंच इथे राहणारा ते निवासी बंगला आहे। तर आमच्या मुंबई ते पंढरपूर पायी श्री संत रोहिदास दिंडी क्रमांक 24साठी मागच्या 2 वर्षापासून थोडीशी गैरसोय होती राहण्याची, कारण आमचे जे अन्नदाते आहेत त्यांना जरा कौटुंबिक अडचण आली। त्यांचा एकुलता एक मुलगा वयाच्या 42व्या वर्षी गेला, आता त्यांचं वय 83 आहे। तर अशा वयस्कर अन्नवृद्ध माणसाला अन्नदात्याला आपण किती ते दोघेही थकलेले आहेत, मुलगी त्यांची सासर, त्यामुळं आम्हाला असं वाटलं की ते नाही म्हणण्यापेक्षा आपण थोडंसं सुरक्षितता पाहिजे। पण या माऊलीच्या कृपेने आम्ही गेल्या वर्षापासून पुन्हा यावर्षी माऊलीचा ह्या सहभागात योग आला। तर मला फक्त सांगा ह्या जागेचं नेमकं कुठे आहे, कसं आहे, नगर प्रदक्षिणा, चंद्रभागा, असं काय जरा 2 शब्दात तुमचा आवाज येऊ द्या। इथून एक 1.5 किलोमीटरवर चंद्रभागा आहे। बरं, आणि इथून म्हणजे गाव चालू झालं, पंढरपूर गाव चालू झालं, आणि मंदिर अगदी 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे पायी चाललं तर। बरं, या बाजूला हां, म्हणजे आता गेट मिळेल। हां हां, पायी चाललं तर अगदी 1 किलोमीटर। मंदिर इथून म्हटलं तर 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे, आणि चंद्रभागा म्हटलं तर अगदी 1.5 किलोमीटरच्या अंतरावर पायी चालत अगदी आम्ही पण इथून नगर प्रदक्षिणा मारायला सुरुवात करतो। त्यामुळे अगदी असं काही गावाच्या बाहेर वगैरे नाही आहे, गावामध्येच आहे। बरं, आणि प्रॉपर सिटीमध्ये आहे, म्हणजे पंढरपूर सिटीमध्येच हे येतं एरिया। बरं, आणि मग समजा साधारण 7 वाजता जर इथून नगर प्रदक्षिणा आम्ही निघालो तर 10-11 पर्यंत येऊ शकतो? हो, येऊ शकता। 11 सुद्धा वाजत नाही, तुमचं जर स्पीड जरा हे झालं तर तुम्ही लवकर येऊ शकतो। म्हणजे अंतर कमी अंतर कमी आहे, तुम्हाला जेवढं तुम्ही कराल, तुमचं जसे लोक एकत्र असेल तसं तुम्ही लवकर येऊ शकतो। म्हणजे आम्ही दूध पंढरीवरनं जे आपल्या कर्मवीर भाऊराव पाटलाचं कॉलेज त्यापेक्षा नक्कीच खूप लांब आहे, ते साधारण 3.5 नाही, खूप लांब आहे, 4 किलोमीटर आहे। अगदी तुम्हाला म्हटलं ना 20 मिनिटात। हे 1.5 आहे, म्हणजे 2 म्हणलं तरी 2 नाहीयेच, होतच नाही। आम्ही 1 किलोमीटर, आता मॅपवर टाकलं ना तुम्ही 1 किलोमीटर येणार। मग विठ्ठल मंदिर आणि चंद्रभागा हे जवळच आहे, किती 10 मिनिटं मंदिरापाशी गेलं का मंदिराच्या समोर चंद्रभागा म्हणजे उतरण्यालाच आहे। खूप छान, मी आमच्या यशोदा ताईला पण धन्यवाद देतो, त्यांच्या सहकार्याने मीरा ताईला धन्यवाद देतो आमच्या। खूप छान, तुमची सेवा करण्याची मला संधी दिल्याबद्दल मी तुमच्याच स्वतःचा आभार आहे। नाही, खूप छान। आणि मी एक शिक्षक आहे, तुम्ही पण त्या शिक्षण क्षेत्रामध्ये असल्यामुळं एका शिक्षकाची जाणीव दुसऱ्या शिक्षकाला कळते, त्या पद्धतीनं मी पण मुंबई महानगरपालिकेत आता मुख्याध्यापक आहे, MA BEd आहे, पण माझा 11 महिने हा नोकरीचा अतिशय इमानी इतबार असतो। मी 1 मेला झेंडावंदन झालं की 2 मेला दिंडीच्या कामाला मी सुरुवात करतो। मग 30 मे पर्यंत पूर्ण त्या कामात माझा एक पण दिवस असं नाही, आज 17 तारीख 18 तारीख आहे तरी मी असं आहे, उद्या पण म्हणजे असं चालू आहे। आणि मग 7 जूनला आपली दिंडी निघते, ती 13व्या दिवशी आळंदीला येते, आणि 13 तारखेला जेव्हा माझी शाळा सुरू झाली की मी 1 दिवस फक्त शाळेचा हजर दिवस भरतो, आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा माझी 32 दिवस रजा, कारण पांडुरंगाच्या सेवेसाठी। हा, ते खूप छान माऊली रामकृष्ण। आम्ही लवकरच आम्ही तुम्हाला म्हणजे पॉझिटिव्हच आहे, होकारतच आहे, पण पत्र वगैरे देऊन तुम्हाला फक्त माझी एकच ह्याची प्रामाणिक इच्छा आहे की अगदी साध्या सोप्या पद्धतीनं म्हणजे स्वच्छ मनानं जर तुम्ही आम्हाला सहकार्य केलं तर आम्हाला पण फुल ना फुल, कारण त्याला ना म्हणजे बाजार माझ्याकडून पुरे जेवढं सहकार्य होईल तेवढं तुमच्यासाठी सहकार्य करेन। तोहफा देने वाले की नियत देखी जाती है, तोहफे की कीमत नाही देखी, असं एवढं मात्र आहे। म्हणून त्याच्यासाठी माझे जेवढं सहकार्य होईल चांगलं आम्ही पण आपलं फुल। आणि आमची आहे ना, आमची मुंबईची दिंडी आहे ना माऊली, आम्ही बिना बिशीची आहे,
मी स्वतः महिन्याला मला पगार 1.25 लाख आहे, मी महिन्याला 10,000 बाजूला काढतो. कारण आमच्या वडिलांचं काय सांगितलंय की लोकांचे जमा कर, ज्यांनी दिलं चांगली गोष्ट आहे, पण आणि ज्यांनी नाही मेन दिलं म्हणजे कसं माहितीये का, आता मी आतापर्यंत म्हणजे माझं आतापर्यंत रेकॉर्ड म्हणजे हे आहे, मी कधी गेलं तर मी नामदेव पायरीचं दर्शन घेऊन येत नाही. मी पांडुरंगाला हितनच म्हणते, मी तुला भेटायला यायला लागली. मी जाताना त्याला बोलते, खूप छान, त्याला म्हणते मी काळ्या तुला भेटायला मी यायला लागले बघ, मला पायाचं दर्शन पाहिजे. कितीही संकट असलं, काही जरी गर्दी असली, मी पायाचं दर्शन करून येणार. त्यामुळे मला मी सेवेत आहे. मेन म्हणजे कसं, पांडुरंगाच्या तुमची सेवा करायची मला ही दिली, पांडुरंगाने ही दिलं, त्याबद्दल तुमचे पण आभार आहे. पांडुरंगाचे तर म्हणजे आहेच आशीर्वाद माझ्या. पाणी वगैरे काय जरी झालं किंवा इथं जर आता टॉयलेट बाथरूम जरी नाही केलं तर आमच्या साहेबाला सांगून ते एक 10 टॉयलेट बाथरूम लावायला सांगतो. तुमच्या सद्भावनेच्या वृत्तीमुळे मला आता सकारात्मक माझी इच्छा झाली की आपल्याला इथे नक्कीच चांगलं भेटून पण छान वाटलं. आणि गजानन महाराज ट्रस्टचं हे असल्यामुळे खूप चांगलं आहे. हे गजानन महाराज ट्रस्टचं सगळं आहे. आता ते लोक उतरते सगळे ह्यांचे, त्यामुळे तुम्हाला असं वाटणार नाही की गावापासून आपण 1 किलोमीटर अंतरावर आहे. अगदीच परक्या ठिकाणी तुम्हाला आता तुम्ही आल्यानंतर तुम्हाला वाटेल की मी गावातच आहे. क्या बात आहे. रामकृष्ण हरी रामकृष्ण. मी गावात पंढरपूर गावातच आहे. आबासाहेब खूप छान. माऊली आमचे माऊली हे आमचे सन्माननीय आबासाहेब गायकवाड आहे, अन्नदाते आहेत. माळशिरसला ह्यांच्याच ठिकाणी आमचा निवास असतो. अन्नदाते हे पण गेले 48 वर्षापासून यांच्या वडिलांची सेवा आहे. माझ्या जन्मापासून. हा म्हणजे 48 वर्षापासून. क्या बात. 48 चालू आहे आता. आम्ही त्यांच्याकडे झालोय जेवायला झोपायला. चालू आहे माझं. क्या बात. नाही माझं 54, तुम्ही माझ्या छोट्या बहीण आहात. 52 म्हणजे मी 54 वर्षाचा आहे. मला अजून 5 वर्ष सेवा बाकी आहे. तर आबासाहेब तुम्हाला पण छान वाटतं हा परिसर. हे पण बोलले सुरक्षित आहे आणि शासनाच्या दप्तरात घेतल्या आहे. आणि मेन म्हणजे आम्ही आम्ही आता कर्मचारी असल्यामुळे आपल्या लोकांना काही म्हणजे टेन्शन नाही आहे. ह्याचं म्हणजे मी करते, दुसऱ्याचं आपण हे करण्यापेक्षा आपल्या लोकांचं आपण जबाबदारी घेतलेली आणि हमी घेतलेली कसं असतं. खूप चांगलं. रामकृष्ण. मला पण छान वाटतंय. आणि आमच्या ह्यांना ना हे शासनाच्या दरबारी आहे ना, भूमापन केंद्रात त्यांचं जास्त म्हणजे कागद बहुतेक भूमापन केंद्रात एवढं मी लोकांना मदत करते सर, तुम्हाला सांगते. पण असं काही पांडुरंगाने माझी गेलं, मला वाटतं माझ्या मुलाचं बीटेक कम्प्लीट झालं आणि YD न करता बीटेक कम्प्लीट झालं. बीटेक कम्प्लीट झालं विथ IT